लासलगाव परिसरामध्ये भरधाव वेगानं आलेल्या हायवा डंपरनं स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात 9 वर्षीय अर्णव संतोष यशवंते याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी 11 मार्चला दुपारी घडली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते। याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये बाळकृष्ण यादव यशवंते वय वर्ष 65 राहणार नंदनवन नगर लासलगाव यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्यांची सून ज्योती संतोष यशवंते या टाकळी विंचूर या ठिकाणी 7 डे इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षिका असून त्या आपल्या मुलगा अर्णवला याला दररोज स्कूटीवरून शाळेत आणणे नेणे करीत असतात। बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर 2:45 वाजेच्या दरम्यान ज्योती यशवंते या अर्णवसह मेस्ट्रो एज 125 MH 41 BA 1429 या स्कूटीनं संधान नगर मार्गे वृंदावन नगरकडे घरी जात असताना संधान नगरमधील कॉलनी रोडवर मागून आलेल्या टाटा कंपनीच्या हायवा डंपर MH15 FV 9547 याने भरधाव वेगामध्ये स्कूटीला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये ज्योती यशवंते या रस्त्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या ढिगावर पडल्या तर अर्णव रस्त्यावर पडला। त्याचवेळी डंपरचं पुढील डावं चाक अर्णवच्या पोटावरून गेल्यानं त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मयत झाला। अपघातात ज्योती यांना हातपाय आणि तोंडाला किरकोळ दुखापत झाली असून स्कूटीचंही नुकसान झालंय। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीनं खासगी रुग्णवाहिकेतून लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती अर्णवला मृत घोषित केलं। प्रत्यक्षदर्शी श्याम साहेबराव साळवे राहणार संधान नगर टाकळी विंचूर यांनी अपघात पाहिल्याचं सांगितलं। स्थानिक नागरिकांनी डंपर चालकाला थांबवून पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक सोमनाथ राजाराम कोल्हे वय वर्ष 31 राहणार सावरगाव तालुका येवला याला ताब्यात घेतलं असून डंपर जप्त केलाय। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। दिनांक 11 मार्च 2026 रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 मोठे अपघात झाले। एका अपघातामध्ये भरवस फाटाच्या पुढे जिओ पेट्रोल पंपच्या समोर एका हायवाच्या धडकेमध्ये एका स्कूटीला धडक दिली, त्यामध्ये एक महिला मृत झाली। त्याच पद्धतीने ते संदननगर आपल्या लासलगावमध्ये टाकळीमध्ये त्या ठिकाणी पण एका हायवेच्या धडकेमध्ये एका लहान मुलाचा 8-9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। या 2 घटनांमध्ये आपण गुन्हा दाखल केला आहे। 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करून आरोपींना आणि गाड्यांना ताब्यात घेतले। आरोपींना अटक करून कोर्टामध्ये सादर केलेला आहे। पुढील कारवाई सुरू आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव।